ब्रॉड नेक घालायचा म्हणजे किती घालायचा, ह्याला काय हल्ली म्हणजे लिमिटच राहिलेलं नाही. आता हा जो मी नेक शिवतीये ह्याची रुंदी माहिती आहे तुम्हाला, 4 इंच रुंदी कटिंग केलेलं आहे गळ्याची आणि 10.5 ते 10 इंचाचा याचा डीप गळा आहे, म्हणजे खाली खोल जो गळा आहे तो इतका आहे. आता या मुली आहेत त्यांना कोण सांगणार ना, कारण यांना प्रिन्सेस कटमध्ये पॅडसुद्धा घालायचे असतात किंवा रेडीमेड पॅडेड येतात, इनर कशा घालायच्या असतात. मग अशा वेळेला काय, एवढ्या भारी भारी गळ्यांची फॅशन शिवा आणि हे सगळं शिवताना आपल्याला एवढं कॅल्क्युलेटिव्ह राहावं लागतं ना, कारण इतका डीप गळा असला तर तो उतरेल का, त्याचा प्रॉपर मेजरमेंट कसं घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, शोल्डर किती शिल्लक राहायला पाहिजे, सगळ्या गोष्टींचं गणित लावता लावता इथं आपलं कामाचं स्पीड कमी होतं की हो, बरोबर आहे ना. कारण एवढं सगळं हे बारकाव्याचं काम करायचं म्हटलं की कामाचं स्पीड आपोआपच कमी होतं. आता तुम्हाला ह्याची शोल्डर किती आहे बघा, मोजून दाखवते म्हणजे एक्झॅक्टली किती आहे हे लक्षात येईल किंवा हे मला सांगता येईल. तयार शोल्डर याची आहे, आत्ता जी आहे स्लीव लावायची ती आहे 2.25 इंच. हे पहा 2.25 इंचाची शोल्डर राहतीये आणि यातनं पण शिवली की बरोबर 1.25 इंचाची शोल्डर राहणार आहे. अर्धा इंच तर आपल्याला स्लीव शिवून जाणार आहे. आणि आहे प्रिन्सेस कट फॅशनेबल ब्लाऊज. सो तुम्ही जर हा ब्लाऊज शिव पाहताय, याचा गळा तुम्हाला दाखवते पाठीमागचा. हे पहा 10ची उंची आहे. अजून बॅक साईडचं इकडे फिनिशिंग करायचं आहे, अर्धवट काम चालू आहे. 10 10.5ची उंची आहे. किती ब्रॉड नेक आहे बघा, मला असाच नेक पाहिजे म्हणते क्लायंट. आता काय करणार. याची शोल्डर मी घेतली 5.25 इंच, कारण 40 साईजचा ब्लाऊज आहे. मुंडा घेतला याचा 6.25 इंच आणि गळ्याची रुंदी पाठीमागची जी आहे किंवा मधला भाग तो घेतलेला आहे 4 इंच. तर 4 इंच का घेतलात विचारणार, कारण मागे एकदा 1.5 इंचाचं शोल्डर होतं, त्याच्यासाठी मी प्रॉपर कटिंग आणि त्या ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवलेलं. क्लायंटनी घालून पाहिलं, क्लायंटला खूप छान ब्लाऊज बसलेलं. तरीसुद्धा कमेंटमध्ये काही ताईंनी कमेंट केलेलं की ताई तुम्ही एवढा गळा डीप घेतला आहे तर एवढं शोल्डर कशाला घेतलं, शोल्डर उतरू शकतं. तर नाही उतरत हो, काहीतरी असतो की आमचा अनुभव, त्याच्यामुळे शोल्डर उतरत नाही. तुम्ही जरी ज्या पद्धतीने कटिंग सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच मापाचा ब्लाऊज जर शिवलात, माप बदललं की साईज बदलले की मापं बदलतात, हे तुम्हालाही माहीत आहे टेलर असाल तर. त्याच्यामुळे अशी ही जी मापं असतात त्या मापाने, सांगितलेल्या मापाने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा अजिबात शोल्डर उतरत नाही किंवा काय होत नाही. आणि तुमचं जर शिलाई कुठे जर गडबड झाली तर मात्र शोल्डर उतरू शकते बरं का. आता त्याला जिम्मेदार मी नाही आहे, कटिंग सांगणं माझं काम आहे, शिवून